त्यांना बहुतेक माहिती अपूर्ण असावी, कारण अजूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. सेंटरिंग अजून काढलेलं नाही आहे, कोटिंग बाकी आहे, प्लॅस्टर बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि पाणी टाकण्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झालेला नाही आहे अजून. तर त्याच्यामुळे तसं काही आपण हे ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं नाही. त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हे झालं असणार. जनता सुज्ञ आहे, नागरिकांना सगळं कळतं, काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य आणि कुठली कामं कशी होतात हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काही फरक पडणार नाही. स्थानिक नगरसेविका ज्या आहेत तिथल्या रोहिणी भोईरताई त्यांच्या माध्यमातून ह्या ब्रिजची जी कामाची वर्क ऑर्डर झाली होती आणि त्यांनीच मागणी केली होती या सदरील ब्रिजच्या बाबत. आणि आज हा जो ब्रिज आहे हा 28 तारखेला याचं म्हणजे जो स्लॅब आहे हा 28 तारखेला भरलेला आहे. त्याच्यामुळे क्युरिंग जो पिरियड आहे तो 21 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे काम अजूनही अपूर्ण परिस्थितीमध्येच आहे. ह्या कामाला जास्तीत जास्त आणखी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागेल, कारण इथे एक प्रवेशद्वाराचं कामही अपूर्ण अवस्थेत आहे. आणि मग आज जर चालू केला रस्ता तर त्याच्यावरती डांबर मॅस्टिकचं काम झालेलं नाही आहे, त्याच्या सेंटरिंगचे प्लेट अजून काढलेले नाही आहेत. आणि प्लास्टरचं जेव्हा ते आपण सेंटरिंग प्लेट काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये प्लास्टर करावं लागेल, ते प्लास्टरचं काम अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे. बघा असं आहे, मोतीराम पार्क या ठिकाणी जे मिनी ब्रिजचं छोटंसं काम चालू आहे, तो जो काम चालू आहे तो वार्ड क्रमांक 16-17 मध्ये येतो. आणि याचं जे भूमिपूजन आहे ते मी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील आणि नगरसेविका रोहिणी भोईर आम्ही हे दोघांनी केलेले आहे. पण त्या शनिवारी मी तिकडनं जात असताना त्या कामाच्या बाजूला माझं कार्यालय आहे. मी ते मोकळं असताना माझी गाडी तिथनं नेली आणि आणली. मी काय लोकांना हा लोकार्पण सोहळा आहे असं कुठं म्हटलेलं नाही आणि काय नाही. हे काम पूर्ण झाल्यानंतर याचा लोकार्पण सोहळा महायुतीतले कोणत्या नेते येऊन करतील आणि ते मग चालू होईल लोकांसाठी. अहो मी म्हणलो ना, जो तो ते ब्रिज आहे ना छोटंसं, ते मोकळं होती, मी गाडी नेली रोडच्या त्या बाजूलाच, त्या कामाच्या त्या बाजूला माझं कार्यालय आणि मी तिथनं आलो. मी काय असं तिथं उभं राहून का लोक जमून असं मी कोणाला म्हटलं नाही की बाबा हे हा लोकार्पण सोहळा झालेला आहे. हे चुकीचा गैरसमज आहे आणि काम पूर्ण झाल्यावर तो लवकरच लोकार्पण होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.